चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। प्रथम आपण पसरट कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये 2 कप किंवा 2 वाटे आपण पाणी घ्यायचं आहे आणि छान गरम करून घ्यायचं आहे। एकदा व्यवस्थित गरम झालं पाणी की त्याच्यामध्ये 4 ते 5 आपण बारीक चिरून कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत। त्याच्यावरती 1 चमचा किसलेलं आलं टाकलेलं आहे। त्यावरती आपण 2 हिरव्या मिरच्या चिरून टाकलेल्या आहेत बारीक। तुम्ही इथे चिली फ्लेक्स पण टाकू शकतात आणि मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे। हे सगळं टाकल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे सर्व मिश्रण। चांगली उकळी आली त्याच कपाने किंवा वाटीने आपल्याला 1 कप रवा घ्यायचा आहे भरून आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हाय फ्लेम वरती। सतत ढवळत राहायचं आहे जेणेकरून रवा खाली लागणार नाही कढईला। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचं आहे। व्यवस्थित ढवळताना आपण बघू शकतो की हळूहळू पाणी आटत चाललेले आहे आणि रव्याचा छान गोळा तयार होत चाललेला आहे। तर एकजीव करून घ्यायचे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे जेणेकरून आपण जे मसाले टाकले ते सगळे लागले पाहिजे व्यवस्थित एकसारखे। छान गोळा तयार झाला की इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि नंतर आपल्याला एक पसरट ताटामध्ये हे सगळं मिश्रण काढून घ्यायचं आहे। हे सर्व मिश्रण काढल्यानंतर आपल्याला थोडा वेळ हे थंड करत ठेवायचं आहे। पूर्ण मिश्रण थंड करायचं नाही आहे। थोडं कोमट असताना त्यामध्ये आपल्याला 1 चमचा तेल टाकायचं आहे आणि हे हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे। पूर्ण थंड केलं तर हा पूर्ण रवा कोरडा होणार आणि तुम्हाला पाण्याचा हात लावायला लागेल इकडे आणि त्यांनी जो टेक्स्चर येतो वड्यांना तो चांगला येणार नाही। त्यामुळे आपल्याला कोमट असताना ह्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। व्यवस्थित मळून घ्यायचं जसं आपण कणिक मळतो त्या पद्धतीनेच। नंतर आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत। तुम्हाला जेवढ्या आकाराचे वडे हवे असतील लहान मोठे तेवढा आपल्याला गोळा करून वड्याचा आकार द्यायचा आहे आपल्याला। शक्यतो आपण जेव्हा वडे बनवतो तेव्हा हाताला थोडंसं तेल लावलं तर हा रवा चिटकणार नाही आणि छान एक शेप येतो आपल्या वड्यांना। तर हे सगळे तयार करून घेतलेत। या प्रमाणामध्ये 15 ते 16 वडे सहज बनतात। नंतर आपल्याला तेल चांगलं गरम करून घ्यायचंय। नंतर मीडियम फ्लेम वरती ठेवून आपल्याला हे एक एक करून तळून घ्यायचे आहेत। जास्त गर्दी करू नका नाहीतर ते एकसारखे तळले जाणार नाहीत। जेवढे मावतील तेवढेच टाका आणि मीडियम टू हाय फ्लेम वरती आपल्याला तळून घ्यायचंय। हाय फ्लेम वरती तळू नका नाहीतर बाहेरून चांगला रंग येणार आणि आतमध्ये कचवट राहतील। तर छान असे रंग आला आपल्या वड्यांना की आपल्याला सगळं तेल निथळून एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत। रंग छान येतो, क्रिस्पी लागतात आणि ह्या वड्यांसाठी तुम्हाला असं बटाटे शिजवून टाकायची पण झंझट नाही आहे। पटकन होणारे आहेत। 15 ते 20 मिनिटं फार फार तर लागतात या वडे बनवायला। सकाळच्या घाईमध्ये हा नाश्ता म्हणून तुम्ही मुलांना आहोंना देऊ शकता, ते खुश होतील इकडे। आता इथे आपण चटणीची तयारी करतोय। इथे 1 वाटी मी नारळ घेतलेला आहे, ओलं खोबरं घेतलेलं आहे। त्यामध्ये 1 मी हिरवी मिरची टाकलेली आहे। तिखट जास्त खात असाल तर 1-2 टाकू शकतात। नंतर 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आले आणि मूठभर कोथिंबीर टाकलेली आहे आणि अर्धा कांदा टाकलेला आहे मी उभा चिरून। थोडंसं पाणी टाकून चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे। तडक्यासाठी आपण इथे 1 मोठा चमचा तेल घेणार आहोत। नंतर छान तेल गरम झाल्यानंतर 1 चमचा मोहरी टाकायची। छान तडतडली की त्याच्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला हिंग टाकायचा आहे। हिंग टाकल्यानंतर गॅस बंद करून टाकायचा आहे आणि नंतर आपल्याला 5 ते 6 कढीपत्त्याची पाने, 3 आपल्याला सुक्या मिरच्या टाकायच्या आहेत। ढवळून आपल्याला आपल्या चटणीला एक छान तडका द्यायचा आहे। खूप छान लागते, एकदम फ्रेश फील होतं जेव्हा ही चटणी आपण खातो तेव्हा आणि ह्या वड्यांसोबत ही उत्कृष्ट लागते चटणी। त्यामुळे सर्व करताना आधी चटणी सर्व केलेली आहे आणि तळलेले वडे त्यामध्ये सर्व केलेले आहेत। आता ही क्रिस्पी आहे, यामध्ये तुम्हाला आवाज येणार नाही पण खरंच खूप छान लागतात हे। मला एक तोडून पण दाखवते। आतमध्ये छान एकदम क्रंची टेस्ट येते ह्याची, पण तुम्ही लगेच बनवल्यानंतर लगेच खावा नाहीतर सॉफ्ट होतात। तर नक्की एकदा याप्रमाणे करून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आवडली रेसिपी तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय बाय।